शेतकरी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, अगदी काही दिवसातच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या निमित्ताने एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। खूप दिवसांपासून शेतकरी या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते। मित्रांनो, हप्ता येणार म्हणून आनंदित होणं हे स्वाभाविक आहे, परंतु त्यासोबतच तुम्ही थोडंसं जागरूक राहणंही तितकंच आवश्यक आहे। पीएम किसान योजनेशी निगडीत सर्व बाबी आपल्या पूर्ण आहेत का हे चेक करणं आणि जर त्या बाबी पूर्ण नसतील तर त्या पूर्ण करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून पीएम किसानचा हप्ता जमा होऊ शकेल। पीएम किसानचा 19वा हप्ता तुम्हाला मिळवायचा असेल तर तुमच्या या 4 बाबी पूर्ण आहेत का ते एकदा तपासा। कोणत्या आहेत त्या 4 महत्त्वाच्या बाबी हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदीजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील, परंतु हा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी पुढील 4 महत्त्वाच्या बाबीची पूर्तता केली असेल। यातील पहिली बाब म्हणजे तुमची पीएम किसानची ई-केवायसी। पीएम किसानच्या लाभार्थ्यांना त्यांची पीएम किसानची ई-केवायसी करणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। त्यामुळे जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर ती आजच जवळच्या सीएससी सेंटर किंवा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमची बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करून घ्या। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लँड सीडिंग। मित्रांनो, जर तुमची लँड सीडिंग कंप्लीट नसेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे जर तुमची लँड सीडिंग पूर्ण नसेल तर आजच तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये महसूल विभागामध्ये जाऊन तुमच्या लँड सीडिंग बद्दलचा प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सॉल्व्ह करा। मित्रांनो, त्यानंतरची बाब म्हणजे आधार सीडिंग। मित्रांनो, आता जवळजवळ सर्व सरकारी योजनांचे पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत आधारला लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात। मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला NPCI डीबीटी मार्फत लिंक असणं आवश्यक आहे, तरच तुमचे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला NPCI मार्फत लिंक नसेल तर ते आजच करून घ्या। मित्रांनो, त्याआधी ते लिंक आहे का नाही ते एकदा चेक करा। आता हे कसं चेक करायचं याचा व्हिडिओ वरती आय बटनवर दिलेला आहे। मित्रांनो तुमच्या या बाबी पूर्ण आहेत का ते एकदा चेक करा। त्यासाठी पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वरती नो युअर स्टेटस या ऑप्शन मध्ये जाऊन तुमचं बेनिफिशियरी स्टेटस चेक करा। पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचं एकदा पीएम किसानचं बेनिफिशियरी स्टेटस पाहून घ्या मित्रांनो। आणि सगळ्यात शेवटची बाब म्हणजे फार्मर आयडी काढून घ्या। मित्रांनो, जर अजून तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर ते आजच काढून घ्या। तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रात किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ते काढून घ्या मित्रांनो, कारण इथून पुढे सर्व शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे फार्मर आयडी कार्ड आवश्यक असणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। मित्रांनो, फार्मर आयडी अशा प्रकारे काढायचं, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे मित्रांनो, तो एकदा पाहून घ्या। अशा प्रकारे ही अपडेट होती। मी आशा करतो व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वाची अपडेट घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।